हे असं आहे, माननीय प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेबांनी अतिशय विस्ताराने भूमिका मांडली आणि आम्ही तीच विनंती करण्यासाठी आलो होतो की एकतर स्वर्गीय शिवाजीरावांच्या निधनानंतरही होणारी निवडणूक आहे, तो एक त्याच्यामध्ये सहानुभूतीपूर्वक त्यांनी विचार करावा. आणि दुसरं, हे करताना त्यांची जी काही मागणी आहे तालुक्याच्या दृष्टीने, शेवटी जो उल्लेख माननीय प्रदेशाध्यक्षांनी केलेला आहे, तो निश्चितच त्या बाबतीमध्ये सरकार सकारात्मक आहे, माननीय मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. जे 2-3 स्थानिक प्रश्न महत्वाचे होते की मुळा डॅमचा गाळ काढण्याबद्दलचा जो प्रस्ताव होता तो माझ्या खाती संबंधित आहे. मी त्याला अगोदरच आता मी त्याला मान्यता दिलेली आहे. आणि बाकी MIDC बद्दल उल्लेख झाला आहे की आम्ही त्यासाठी राहुरीमध्ये व्हावी अशी मागणीच आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांसमोर चर्चा झाली. त्याबद्दल आपण सकारात्मक आहोत, कारण शेवटी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे त्यांची जी मागणी आहे. पण सगळ्यात महत्वाचं की जो KK रेंजेस मधला जो विषय आहे, अम्युनिशन पार्कसाठी आरक्षण करण्याबद्दल, राहुरी तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या जमिनी घेणार आहोत, आरक्षित करणार आहोत, अधिग्रहित करणार आहोत. ते काय मी त्याला कुठल्या परिस्थितीत शेतकऱ्यांची बाजूने आम्ही भूमिका मांडू आणि त्याच्यावर पर्यायी पुष्कळ त्याला आहे. त्याची आवश्यकता नाही का. अगोदर KK रेंजमध्ये अनेक लोकांनी त्याच्यामध्ये जमिनी गेलेल्या आहेत. त्यामुळे नवीन आता भूसंपादन करण्याची आवश्यकता राहणार नाही. मी स्वतः त्यासाठी प्रदेशाध्यक्ष साहेब होते, आम्ही मुख्यमंत्री महोदयांना विनंती करू आणि अम्युनिशन पार्कसाठी आरक्षण आम्ही त्यासाठी ते निश्चितपणे रद्द करू हे आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे. शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्याची हालचाली सुरू आहे. आता कोणी कायला उमेदवार द्यायच्या त्या पक्षाची भूमिका असते. आम्ही मात्र प्राजक्तांना तनपुरे साहेबांनी विनंती करणार की आता या पार्श्वभूमीवर तुम्ही सरकार आमच्या भूमिकेशी आमच्या बरोबर राहा अशी विनंती केली आणि तालुक्याच्या विकासाकरता त्यांनी ती भूमिका मांडलेली आहे. उदाहरणार्थ जो MIDC असेल, मुळा धरणाच्या बद्दलचा असेल, अम्युनिशन करता जे आरक्षण रद्द करण्याबद्दलचं असेल आणि मला वाटतं आणखीन कारखान्याला NCDC मार्फत जे आपण लोन देत होता, मिसळ सब कमिटीचा मेंबर आहे. शेवटी मान्य मुख्यमंत्र्यांनाच आम्ही विनंती करू. ते सुद्धा अनेक कारखान्यांना आपण मदत केली ना, राहुरी कारखाना सुद्धा निश्चितपणे मदत करू, त्यात काय अडचण येणार नाही असं मला मतदारसंघाच्या पुनर्वसनासोबत राजकीय पुनर्वसन होणार आहे. आता तो निर्णय साहेब प्रदेशाध्यक्ष साहेबांनी स्वतः बोलले, अधिकार त्यांचा आहे.